अमोल कोल्हेंना खासदारकी नको होती, त्यांना राजीनामा देऊन अभिनय क्षेत्रामध्येच काम करायचं होतं. अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लाबोल. मीडियासमोर राजीनाम्याची भाषा अजित पवारच करायचे, मी नाही. अमोल कोल्हेंचं अजित पवारांना हे उत्तर आहे. तर आधी दादा माझ्या भाषणाचं कौतुक करायचे म्हणत कोल्हेंचा दादांवर निशाणा. मंत्री व्हायला निघाला तू आमदारच कसा होतो ते बघतो, अजित पवारांचं हे वक्तव्य. अजित पवार यांचं आमदार अशोक पवारांना खुलं आव्हान. चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत वक्तव्य करायला नको होतं. पवार निवडणुकीला उभे नव्हते, त्यामुळे त्यांचं वक्तव्य चुकीचं. अजितदादांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं मौन. आमदार माधुरी मिसाळ यांच्या निवासस्थानी आलेल्या चंद्रकांत पाटलांना पत्रकारांचा प्रश्न, मात्र पाटील यांनी बोलणं टाळलंय. शरद पवारांना संपवायचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलेलं, त्यावर कोणीच बोललेलं नाही. सुप्रिया सुळेंची नाराजी व्यक्त, तर पाटलांचं विधान धक्कादायक. सुळेंची प्रतिक्रिया. पराभव समोर दिसत असल्यामुळे स्वतःचं खापर दुसऱ्यावर. अंबादास दानवेंची अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका. पंतप्रधान मोदींच्या हातातून निवडणूक निसटत आहे. 4-5 दिवसात तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल. काँग्रेस नेते राहुल गांधींचं विधान. अजित पवार गटाची काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार. रवींद्र धंगेकर यांनी घड्याळाचा फोटो वापरल्याचा आरोप. निवडणूक आयोगानं प्रचाराचं साहित्य जप्त करावं. दादा गटाची मागणी.